श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. पण काय झालं, आज थोडासा व्हिडिओ टाकायला वेळच झाला, कारण जे टायमिंग फिक्स असतं त्याच टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करायचा असतो. मग काय, सकाळी घरातली कामावरून घेतली आणि विट्याला जाऊन देवाला साहित्य लागणार होतं ते घेऊन आले. व्हिडिओ काढलाच नाही, कारण मलाच कळलं नाही मी विट्याला कधी गेले आणि कधी जाऊन आले. त्यात ऊनही खूप होतं आणि त्या उन्हात थंडी वाजत होती. काय करणार. मग काय, आज उपवास पण होता आणि शेवटचा गुरुवार होता. म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल करूया. त्याच्यासाठी जे साहित्य आणलं होतं ते काढून घेतलं आणि ज्या वस्तू लागणार होत्या त्या छान अशा क्लीन करून घेतल्या. म्हटलं चला जे काय आणलं आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. मग इथे वाटण्यासाठी मी छान अशी पुस्तकं आणली होती आणि छोट्या छोट्या कुंकवाच्या डब्या, कारण मी लहानपणी कोणाच्या घरी जायची ना तेव्हा हेच सगळं द्यायचे. म्हटलं चला आज आपण पण हेच करू. मग काय, देवीसाठी छान गजरा, फळं, थोडीशी फुलं आणि आता 2026 चालू होणार आहे त्यासाठी म्हटलं लागलीच महालक्ष्मीचं कॅलेंडर घेऊया, कारण का त्याच्यामुळेच आपल्याला काय घडामोडी आहेत त्या समजतात. आणि त्याच्यासोबतच म्हटलं छान असं गिफ्ट काहीतरी द्यावं, म्हणून मी इथे मेहंदीचे कोन आणि छोटेसे कॉटनचे रुमाल घेऊन आले होते. कारण मलाही खूप एक्साइटमेंट असायची लहानपणी की कोणाच्या घरात काही गिफ्ट भेटेल, म्हणून सगळ्या लहान मुलींचं तसंच असतं. म्हणून मी त्यांच्यासाठी छान गिफ्ट घेऊन आली आणि हे चालले होते कोल्हापूरला. ह्यांना बाय करून म्हटलं चला पूजेची तयारी चालू करून घेऊया. आणि असं म्हणतात, जे आपण ओटी पहिल्या गुरुवार ठेवतो तीच ओटी शेवटच्या गुरुवारपर्यंत ठेवायची असते, कारण आपण तिथे ते तांदूळ मांडतो त्या तांदळाचा प्रसाद करून सगळ्यांनी घरातल्यांनी खायचा असतो. मग काय, देवीची तयारी करून घेतली आणि पूजाही करून घेतली. व्हिडिओ काढलाच नाही, कारण एकटे असल्यामुळे पूजा करायची का व्हिडिओ काढायचा हेच समजत नव्हतं. मग काय, पूजाच करून घेतली आणि देवीला वंदन केलं. सगळ्यांना सुखात ठेवा आणि तुझी जशी ओटी भरली तशी ही सगळ्या मातृत्वां ज्या इच्छुक आहेत त्यांची ही ओटी भर. मग काय, देवीची छान अशी पूजा केली आणि देवीचा मुकुट असा छान नक्षत्रावानी दिसत होता. मग फराळ करून घेतला आणि फराळ करत करत जे व्हिडिओ पेंडिंग एडिटसाठी होते तेही एडिट करून घेतले. थोडं झोपून घेतलं आणि संध्याकाळची वेळ झाली आहे त्याच्यानंतर त्या मुलींसाठी थोडासा खाऊ तयार करून घेतला. खीर केली. स्वयंपाकच पूर्ण करणार होते, पण एकटे असल्यामुळे काय काय करायचं. तेवढ्यात मुली आल्या आणि मला तर एक सीनच आठवला. घरामध्ये एकटीच होते आणि तेवढ्यात आठवलं, काळूबाईच्या नावानं चांगलं पिक्चरमध्ये सुद्धा असाच काहीतरी सीन होता. ती एकटी होती आणि तेवढ्याच देवी सगळ्यांची रूपं घेऊन येतात. मलाही तसंच झालं. मला खूप वेगळं वाटलं. मग काय, त्या मुलींची पूजा करून घेतली, पाय वगैरे धुवून घेतलं, जे गिफ्ट आणलं होतं त्यांना दिलं आणि खाऊ दिला. त्याच्यानंतर म्हटलं चला देवीलाही नैवेद्य दाखवून घेऊया. देवीला नैवेद्य दाखवला आणि त्या मुलींनाही त्या देवीच्याच रूपात आलेल्या असतात म्हणून आधी त्यांना नैवेद्य वगैरे दिला. मग काय, उपवास सोडायला घेतला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.